आज एक मित्र गप्पा मारत होता आणि गप्पा मारता मारता त्यानं एक वाक्य वापरलं. त्यानं सांगितलं, घरी आज म्हणाला मी इतकं जबरदस्त गंडवलं, म्हणाला इतकं जबरदस्त फसवलं की काय त्यांच्या लक्षातच आलं नाही. म्हणाला एखादी गोष्ट करायची होती त्यासाठी त्यांनी सांगितलं. एक विचार डोक्यात आला. त्यामुळं आपण ऑफिसमध्ये, बिझनेसमध्ये काही ठिकाणी समजा मार्केटिंग टेक्निक करण्यासाठी काही ठिकाणी आपण एखादी गोष्ट चढवून सांगतो, लपवून सांगतो, काही गोष्टी मॅनेज करून सांगतो. बिझनेसचा पार्ट आहे तो, इट्स ओके. पण जिथं आपल्याला कंटिन्युअस नाती हवी आहेत ना, ती रिलेशन्स आपल्याला हवी आहेत, ती शॉर्ट टर्म नको आहेत, एका दोन दिवसासाठी नको आहेत, मला अनंत काळासाठी जी रिलेशन हवी आहेत अशी ठिकाणं आहेत ना, तिथं या गोष्टी फार जबाबदारीने करायच्या, फार जबाबदारीनं वागावं लागतं तिथं. कारण आपण काय करतो, आपल्याला वाटतं असं आपण समोरच्या व्यक्तीला आपण गंडवलं आहे, फसवलं आहे, कुठल्याही बाबतीत असेल, मॅनेज केलं, मी कसं जबरदस्त त्यांना अशी अशी परिस्थिती निर्माण करून सांगितली. होतं काय, एकदा दोनदा तीनदा ठीक आहे, या गोष्टी चालून जातात, जिथं लॉंग टर्म रिलेशन्स आहेत तिथे सांगतोय मी हे. पण समोरची व्यक्ती उत्तर देत नाही आहे किंवा सांगत नाही आहे, रिप्लाय करत नाही आहे, दॅट डझंट मीन की त्या व्यक्तीला ती गोष्ट कळलेली नाही आहे. त्याला समजलं आहे त्या समोरच्या व्यक्तीला की आपल्याला मॅनेज करण्याचा प्रयत्न चालला आहे, आपल्याला गंडवलं जातं आहे, आपल्याला काहीतरी थातूर मातूर उत्तरं देऊन हा प्रसंग निभावायचा कार्यक्रम चालला आहे. मग अशा ठिकाणी होतं काय, त्या समोरच्या व्यक्तीला रिप्लाय करण्यासाठी त्याच्याकडे शब्द नसतील कदाचित, किंवा जो गंडवतोय त्याच्या बुद्धिमत्तेला आर्ग्यू करण्यासाठी किंवा त्याला रिप्लाय करण्यासाठी त्या समोरच्या व्यक्तीकडं शब्द नसतील, पोचवण्याचं साधन नीट त्याच्याकडे नसेल अपडेटेड, तर तो व्यक्ती बोलणार नाही, पण मनातून विश्वास मात्र कमी होत जाईल. आणि एकदा त्या विश्वासाला धक्का लागत गेला, दोन नात्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहत नाही मग, आणि मग ती शॉर्ट टर्म नाती राहायला लागतात मग. आणि मग त्याचा परिणाम काय, पुढे भांडणात होतो, कलहात होतो, मला का सांगितलं नाहीस तू माझ्याशी बोललाच नाही किंवा बोललीच नाहीस, हे तू मला आधीच सांगायला पाहिजे होतं, तू असं करायला पाहिजे होतं, वगैरे 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 गोष्टी सुरू होतात. आणि मग त्या लॉंग टर्म रिलेशन्समध्ये एकतर तणावात ती रिलेशन्स राहायला लागतात किंवा ती रिलेशन थांबून जातात, तुटून जातात. मग गरजेचं काय, जिथे आपल्याला लॉंग टर्म राहायचं आहे, जिथे जी रिलेशन, जी नाती आपल्याला लॉंग टर्म कायमस्वरूपीसाठी हवी आहेत, तिथं ना एकमेकाशी संवाद नीट होणं गरजेचं आहे. आपल्या काय अपेक्षा आहेत एकमेकांबद्दलच्या, मला तुझ्याबद्दल काय हवं आहे, तुला माझ्याबद्दल काय हवं आहे, मला तुझ्यातल्या ह्या गोष्टी आवडत नाहीत, तुझ्यातलं मला ह्या गोष्टी जास्त आवडतात, हा संवाद आहे ना त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि तो संवाद नाही झाला तर मग काय टेम्पररी बाहेर चाललेली मार्केटमधली रिलेशन आणि आपली लॉंग टर्म हवी असणारी रिलेशन यात काय फरक राहिला. म्हणून जिथं खूप काळासाठी दोन व्यक्तींना एकत्र राहायचं आहे, तिथे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की एकमेकाशी ट्रान्सपरंटली संवाद होणं गरजेचं आहे. माझ्याकडे वेळ नाही, मला आज जमणार नाही, मी घरी यायला उशीर होईल, माझ्याकडे आज मित्रांच्या बरोबर जायचं आहे, आज माझ्याकडे कदाचित ऑफिसमध्ये खूप वेळ लागणार आहे, माझ्या बॉसनी मला थांबायला सांगितलेलं आहे, वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत ना, त्याची ट्रान्सपरन्सी एकदा निर्माण झाली, एकमेकाच्यातला हा संवाद नीट व्हायला लागला, तर ही रिलेशन मग काही हरकत नाही, ओके इट्स ओकेमध्ये निर्माण होतात. मग काहीच ऑब्जेक्शन्स निर्माण होत नाहीत. ऑब्जेक्शन कधी होतात, समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी गंडवते आहे, फसवते आहे, खोटं सांगते आहे, याची वारंवारता जेव्हा व्हायला लागते तेव्हा तिथं विश्वास कमी होतो. म्हणून हा विश्वास निर्माण करण्यासाठी एकमेकांशी संवाद नीट ट्रान्सपरंटली होणं गरजेचं आहे. तर ती नाती सुंदर, छान, सुखावह, एकमेकांना इंटरफेअर न करता पण एकमेकात इन्व्हॉल्व आहेत अशा पद्धतीची राहू शकतात. प्रॅक्टिकली करून बघायला काहीच हरकत नाही आहे.